नमस्कार शेतकरी बांधवांनो. गेल्या काही आठवड्यांपासून आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घर करून बसलाय. ज्या कापसाकडून आपल्याला इतक्या आशा होत्या त्याचे भाव अचानक असे का कोसळले? ज्या बाजारातून चांगल्या परताव्याची अपेक्षा होती तिथे आज फक्त निराशा का दिसतीये? चला आज आपण यामागची कारणं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक कापूस उत्पादक विचारतोय. सरकारने दिलेल्या हमी भावापेक्षाही कमी दरात कापूस विकायची वेळ आपल्यावर का आली? यामागे नक्की काय गौडबंगाल आहे याचं उत्तर आपण शोधणारच आहोत. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या हक्काची आणि फायद्याची अशीच माहिती नेहमी हवी असेल तर आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही घसरण कशी झाली हे समजून घेण्यासाठी हा प्रवास बघा. जानेवारीची सुरुवात किती छान झाली होती, आठवतंय? भाव 8,500च्या वर होते आणि आपल्या मनात एक नवी उमेद होती. पण मग आली 19 जानेवारी. याच दिवशी CCI म्हणजेच भारतीय कापूस महामंडळाने बाजारात आपला राखीव साठा विकायला काढला आणि इथूनच आपल्या सगळ्या अपेक्षांचं गणित बिघडायला सुरुवात झाली. आता हे आकडे बघा, हे सगळं काही स्पष्ट करून टाकतात. एका बाजूला आहे सरकारचा हमी भाव तब्बल 8,110 रुपये आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? बाजारातलं खरं चित्र, जिथे शेतकऱ्याच्या हातात जेमतेम 7,500 रुपये पडतायत. ही जी मोठी तफावत आहे ना, ती थेट आपल्या हक्काच्या पैशांवर घाला घालतीये. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? प्रत्येक क्विंटल मागे 400 ते 700 रुपयांचा थेट फटका. ही रक्कम थेट आपल्या खिशातून जातीये. विचार करा, ज्या शेतकऱ्याने 100 क्विंटल कापूस पिकवलाय त्याचं नुकसान किती मोठं असेल? पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की बाजारात ही अशी अचानक घसरण झालीच का? या सगळ्या उलथापालथीच्या मागे नक्की कोण आहे? तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक सरकारी संस्था, भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच CCI. आणि यातली गंमत बघा, ज्या संस्थेचं मूळ कामच शेतकऱ्याला आधार देणं, त्याला मदत करणं आहे, त्याच संस्थेच्या एका निर्णयाने आज बाजाराचं चित्र पूर्णपणे पालटून गेलंय. मग त्यांनी असं नेमकं काय केलं की ज्यामुळे बाजारच कोसळला? तर त्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. एक म्हणजे 19 जानेवारीला बाजारात आपला राखीव साठा विकायला काढला आणि दुसरं, त्यानंतर आपल्या विक्रीचे भाव 2 वेळा कमी केले. आणि ही कपात काही 100-200 रुपयांची नव्हती. CCIने आपल्या विक्रीचा दर तब्बल 2400 ते 2800 रुपये प्रति खंडीने कमी केला. म्हणजे विचार करा, बाजारात अचानक मोठ्या प्रमाणात इतका स्वस्त कापूस उपलब्ध झाला. आणि यानंतर जे झालं ते अगदी स्वाभाविक होतं. आता तुम्हीच सांगा, जेव्हा व्यापाऱ्यांना आणि गिरणी मालकांना CCIकडून इतका स्वस्त कापूस मिळू लागला, तेव्हा ते आपल्याकडून म्हणजे शेतकऱ्याकडून जास्त दराने माल का विकत घेतील? साहजिकच त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी थांबवली आणि बाजारावर प्रचंड दबाव आला. यामुळे आपला शेतकरी एका अशा विचित्र कात्रीत सापडलाय की इकडे आड आणि तिकडे विहीर. आज जर कापूस विकायला गेला तर क्विंटल मागे 400-700 रुपयांचा तोटा पक्का आहे. आणि जर थांबायचं ठरवलं की भाव वाढतील आणि समजा भाव आणखी पडले तर नुकसान अजून वाढणार. म्हणजे काय करावं हेच कळेनासं झालंय. आणि हेच तर सगळ्यात मोठं दुःख आहे. बाजारात सुरुवातीला तेजी होती म्हणून आपल्या कित्येक शेतकरी बांधवांनी वाट पाहिली. विचार केला की थांबूया, अजून चांगला भाव मिळेल, 4 पैसे जास्त मिळतील. त्यांनी आपला कापूस विकला नाही, घरात जपून ठेवला. पण CCIच्या एका निर्णयाने त्यांचं सगळं नियोजन, त्यांच्या सगळ्या अपेक्षा एका क्षणात धुळीला मिळाल्या. पण या परिस्थितीत आपला शेतकरी गप्प बसलेला नाही. तो या संकटाचा सामना करण्यासाठी आवाज उठवतोय. चला बघूया सरकार आणि CCIकडे त्याच्या नेमक्या मागण्या काय आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आणि अत्यंत गरजेच्या आहेत. पहिली आणि सर्वात तातडीची मागणी, CCIने बाजारातले भाव पाडणारी ही विक्री ताबडतोब थांबवावी. दुसरी, हमी भाव खरेदी केंद्रांना एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत मुदतवाढ द्यावी. आणि तिसरी, जी खूप महत्त्वाची आहे, ज्या शेतकऱ्यांची नोंदणी करायची राहून गेली आहे त्यांच्यासाठी नोंदणी पुन्हा सुरू करावी. आणि मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो. एका बाजूला सरकारी धोरणं आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे शेतकऱ्याच्या घामाची लढाई. या संघर्षात, बाजारातल्या या नफ्या तोट्याच्या खेळात खरा भार शेवटी कोणाच्या खांद्यावर येणार आहे? आपल्या शेतकऱ्याच्याच ना? आज आपण कापसाच्या बाजाराचं वास्तव समजून घेतलं. अशाच प्रकारे थेट आपल्या फायद्याच्या विषयांवर सखोल आणि सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी कृषीसाठी या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.